नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। कैरीचे सीझन सुरू झालेला आहे आणि कैरी वेगवेगळ्या पद्धतीने वर्षभरासाठी साठवली जाते। तर आज आपण पाहणार आहोत वर्षभरासाठी साठवणीतला गूळ आंबा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कैरी घेतलेल्या आहेत। कैरी मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अर्ध्या तासासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, म्हणजे त्यातला जो चीक असेल किंवा धूळ असेल बसलेली तर ती निघून जाते। तर त्यासाठी पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत। पाण्यामधून काढल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या, व्यवस्थित कोरड्या कापडाने पुसून घेतल्यात आणि कैरी व्यवस्थित आपल्याला ही कापून घ्यायची आहे। तर कैरीला इथे पातळ वाट आहे, कवळी वाट आहे, त्यामुळे ती सहज काढता येते अशा पद्धतीने। आणि कैरी आपल्याला व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आहे। जाड ठेवला तरी सुद्धा चालेल, पण इथे मी बारीक कापून घेणार आहे। अशा पद्धतीने पातळ कापून घ्यायचं आणि इथे मी दोन्ही कैऱ्या व्यवस्थित अशा कापून घेतल्यात आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। कैरी आंबट आहे, तर आंबट, गोड आणि तिखट चवीचा हा गूळ आंबा चवीला खूप छान लागतो। तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चम्मच मोहरी, पाव चम्मच जिरे घालून घ्यायचं आणि छान असं जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे, फुलून घ्यायची आणि त्यानंतर कापलेली कैरी घालून घ्यायची। कैरी घातल्यानंतर व्यवस्थित ही कैरी परतून घ्यायची आहे। तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी इथे मी पाव चम्मचभर मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हे परतला एकजीव करून घ्यायचं। मीठ अगोदर का घालायचं, कारण कैरी लवकर नरम पडते, त्यामुळे मीठ अगोदर घालून घ्यायचं। आणि यावरती मी झाकण ठेवलं आहे 2 ते 3 मिनिटासाठी, त्यापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही आहे। तर इथे पाहताय कैरीचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि कैरी आपली व्यवस्थित अशी नरम पडलेली आहे। तर छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी किंवा जास्त घेतलात तरीसुद्धा चालेल। आणि गूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। छान असा गूळ वितळवून घ्यायचा। इथे मी 2 ते 3 मिनिटानंतर छान असं गूळ वितळवून घेतलं। इथे पाहताय व्यवस्थित असं गूळ वितळलेला आहे। आता परतला हे 1 ते 2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर पाव चम्मचभर तिखट घालायचं आहे। तिखट घातल्याने त्याची चव खूप छान येते, आंबट, गोड आणि तिखट चवीचा हा गूळ आंबा तयार होतो। तर व्यवस्थित असं हे शिजवून घेतलं। परतला 1 किंवा 2 मिनिटंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे। तर इथे पाहताय गॅस आता इथे मी बंद करून घेतला आहे आणि इथे आपला गूळ आंबा तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेमध्ये हा गूळ आंबा तयार होतो आणि वर्षभरासाठी अशा पद्धतीने तुम्ही साठवून ठेवू शकता। तोंडी लावण्यासाठी अप्रतिम चवीचा हा गूळ आंबा लागतो। चपातीसोबत खा किंवा तुम्ही भाकरीसोबत खा, लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढा गूळ आंबा छान लागतो। तर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।